यानंतर बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जपानच्या कोयासन युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट पदवी। उद्या मुंबई विद्यापीठामध्ये डॉक्टरेट पदवीने सन्मानित करणार। ड्युटी संपून दुचाकीवरून घरी जाणाऱ्या पोलीस हवालदाराचा पतंगाच्या मांजाने गळा चिरला। उपचाराआधीच मृत्यू। सांताक्रूज मधील धक्कादायक घटना। पूर्व पश्चिम द्रुतगती मार्गावरील पुलांची होणार डागडुजी। पूर्व द्रुतगती मार्गावर 15 तर पश्चिम द्रुतगती मार्गावर 40 पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून खर्चाचा अंदाज घेतला जाणार। मुंबईमध्ये सलग तिसऱ्या दिवशी हवा प्रदूषणामध्ये वाढ। हवेचा गुणवत्ता निर्देशांक 150 वर। खोकला, ताप, त्वचारोगाचे रुग्ण वाढल्यानं आरोग्याची काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। ठाण्यामध्ये कोरोनाचा शिरकाव। आतापर्यंत JN1 व्हेरियंटचे एकूण 5 रुग्ण। नवे रुग्ण सध्या होम क्वारंटाईन।